मानवी स्वभाव म्हणजे निरनिराळे अर्थ लावणे. मराठी लेखक वनराज मालवी यांनी यावर एक गोष्ट सांगितली, ती नीट ऐका. एका गृहस्थाचं नुकतंच लग्न झालं होतं. दिवाणखान्यात बसून तो एकदा पेपर वाचत होता. त्यावेळी अचानक स्वयंपाकघरात एखादी काचेची बरणी फुटल्याचा त्याला आवाज आला. त्याचा त्यावेळी असा ग्रह झाला होता की त्याची बायको अंघोळीकरिता बाथरूममध्ये गेलेली आहे, तेव्हा ती काचेची बरणी त्याच्या नोकराच्या हातून फुटलेली असणार. त्याचा तसा समज झाल्यामुळे खूप रागाने तो बसल्या जागेवरून ओरडला, काही अक्कल आहे का? काचेची बरणी फोडलीस, जरा सांभाळून काम करायला काय होतं? थांब, तुझ्या पगारातून पैसेच कापले पाहिजेत. पण खरोखरीच ती काचेची बरणी दुसऱ्या माणसाच्या हातून फुटली होती. ती म्हणजे त्याची पत्नीच. ती आतून म्हणाली, अहो, माझ्या हातून ती फुटली. 5-7 मिनिटांपूर्वीच आंघोळ आटोपून ती स्वयंपाकघरात गेली होती. तिच्या पतीला ते ठाऊक नव्हते. नव्यानेच लग्न होऊन आलेल्या पत्नीचा आवाज ऐकल्याबरोबर त्याची वृत्ती एकदम बदलली. घाईने तो स्वयंपाकघरात गेला आणि चिंतायुक्त स्वरात म्हणाला, तुला काही लागले तर नाही ना? बरणी फुटली तर फुटू दे, 8-10 रुपयांचं काय एवढं मोठं? घटना तीच, बरणी फुटण्याची. पण भावना एका वेळी एक आणि दुसऱ्या वेळी दुसरीच. एकाच प्रसंगासंबंधात 2 निरनिराळ्या प्रतिक्रिया. मानवी स्वभावाचं हे असंच असतं. आता बघा, इन्कम टॅक्स चुकविण्याकरिता दुसरा कोणी एखादी चलाखी करतो तेव्हा मी एका दृष्टीने त्याच्याकडे पाहतो. अप्रामाणिक, कर चोरी करणारा, देशद्रोही वगैरे विशेषणे मी त्याला लावतो. पण मला जेव्हा जादा टॅक्स भरण्याची वेळ येते तेव्हा काही गोष्टी लपविताना मी त्या गोष्टीला निराळाच निकष लावतो. हे सरकार घामाने मिळवलेल्या पैशांवर किती कर लादते, मी का म्हणून एवढा टॅक्स भरायचा? सरकार भलत्याच योजनांवर पैसा खर्च करते आणि त्याकरिता मी मजुरी करायची का म्हणून? गोष्ट टॅक्स भरण्याचीच, तीच असते. पण भावना तिला 2 निरनिराळे अर्थ लावण्याकडे तुम्हाला खेचते. मी पैसे वाचवले तर मी त्याला काटकसर म्हणतो, पण तेच दुसऱ्याने केले तर मी त्याला कंजूषपणा म्हणतो. मी दुसऱ्यांकरिता काही खर्च केला तर मी ते उदार मनाने करतो. पण तशाच परिस्थितीत दुसऱ्या कोणी खर्च केला तर तो पैसे उडवितो, त्याला पैशांची किंमत वाटत नाही, असा मी त्यावर शेरा मांडतो. एखादी गोष्ट मी पकडून राहिलो तर मी स्वतःला जिद्दी असल्याचे मानतो. पण तीच गोष्ट तुम्ही केली तर तुम्ही फार हट्टी आहात, असा ठपका मी तुम्हाला देतो. आणि ज्याच्याविषयी मला माझ्या मनात राग आहे त्याच्याविषयी मी म्हणेन, गाढवाची शेपटी एकदा पकडली ती कायमची पकडली. 3 व्यक्ती आणि त्यांना 3 निराळ्या प्रकारचे निकष. विचार करण्याची गोष्ट आहे. विचार करा.